आयपीएलच्या उर्वरित सामन्याला सुरुवात होण्याआधी लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयला खास विनंती केली। उर्वरित सामने हे म्युझिक सिस्टीमच्या स्वरूपात लावण्यात येणाऱ्या डीजे आणि चीअर लीडर्स शिवाय खेळवण्याची विनंती त्यांनी केली। बीसीसीआयने 12 मे रोजी आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर केले। आयपीएलमध्ये फक्त 13 सामने शिल्लक आहेत। 3 संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, तर 7 संघ टॉप 4 साठी लढत आहेत, तर कोलकाता लखनौ एकही सामना हरल्यास बाहेर जाणार। आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये सर रवींद्र जडेजा 400 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे। कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1150 दिवस अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम जड्डूने केला। आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या 8 दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना प्लेऑफ सुरू होण्यापूर्वी परतावे लागणार आहेत। क्रिकेट साऊथ आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 26 मे पर्यंत परतण्यास सांगितलंय। त्यामुळे रबाडा एनगिडीसह आता 8 आयपीएल खेळाडू दक्षिण आफ्रिकेला परतणार आहेत। महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली। खेलो इंडिया या युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स प्रकारात 5 सुवर्ण पदकांसह एकूण 12 पदकांची लयलूट करीत मंगळवारचा दिवस हा गाजवला। रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अमेरिकन कुस्तीपटू काईल स्पायडरला कोलंबस पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात अटक केली। त्यानंतर खळबळ माजली। वेश्या व्यवसायाशी संबंधित एका स्टिंग ऑपरेशनमध्ये तो पकडला गेला। त्याला 19 मे 2025 रोजी न्यायालयात आता हजर राहावं लागणार। 29 मे पासून वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू होणाऱ्या पांढऱ्या चेंडूवरील मालिकेसाठी इंग्लंडने एकदिवसीय आणि T20 संघाची घोषणा केली आहे। लियाम लिव्हिंगस्टनला संघात स्थान मिळाले नाही। जोस बटलर सुद्धा संघाचा भाग असणार आहे। हॅरी ब्रूक्सच्या नेतृत्वाखाली ही पहिली मालिका असून 29 मे रोजी वेस्ट इंडिजशी सामना होणार आहे। ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025च्या अंतिम सामन्यासाठी आणि त्यानंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 15 सदस्यीय तगड्या संघाची घोषणा केली। पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर मिशेल स्टार्क अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनचं संघात पुनरागमन। जसप्रीत बुमराह भारताचा कसोटी कर्णधार होण्यास पात्र आहे, असं टीम इंडियाचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन म्हणाला। हिटमॅन रोहित शर्मा आणि चेसमास्टर विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर कसोटी संघात आता नेतृत्वाची पोकळी निर्माण होईल, असंही रविचंद्रन अश्विनने म्हटलं।